इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार व भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, एन पाटील प्रभारी उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या समवेत 16 जानेवारी 2026 ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री, अवैध हातभट्टी निर्मिती विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण 83 गुन्हे नोंद करण्यात आले असून 84 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 24,075 लिटर रसायन, 1626 लिटर हातभट्टी दारू, 393 लिटर देशी मद्य, 189 लिटर बनावट देशी मद्य, 368 लिटर विदेशी मद्य, 1989 लिटर परराज्यातील विदेशी मद्य, 17,000 बनावट बुचे, 80 लिटर बियर, 625 लिटर ताडी, 3 चारचाकी वाहने, 7 दुचाकी वाहनांसह एकूण 49,67,102 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या विभागाकडून 25 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत निरीक्षक पंढरपूर विभाग या कार्यालयाने सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे कारवाई करून 346 लिटर बनावट विदेशी मद्य, बनावट बुचे, बनावट लेबले आदींसह एकूण 5,03,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. निरीक्षक ब विभाग सोलापूर कार्यालयाने सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात कारवाई करून अवैध परराज्यातील गोवा बनावटीचे 560 लिटर मद्य, एक दुचाकी वाहन असा एकूण 9,20,125 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. निरीक्षक भरारी पथक क्रमांक 1 कार्यालयाने मोहोळ तालुक्यातील मौजे आष्टी येथे कारवाई करून 189 लिटर बनावट देशी मद्यासह एकूण 84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या विभागाकडून या कालावधीत अवैध मद्य विक्री करणारे आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण 8 ढाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून 24 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारची धडक कारवाई पुढेही अशाच प्रकारे चालू राहणार असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत.